14 एप्रिल 1891 भारतीय जाती व्यवस्थेत पिचल्या गेलेल्या आणि जातीच्या साखळदंडात अडकून पडलेल्या मनुष्य जमातीला सर्व हक्क देऊन मुक्त उडण्याची स्वप्न दाखवणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। हातात निळे पंचशील झेंडे आणि अंगावर पांढरे शुभ्र कपडे परिधान करून जीवनाचं सोनं करणाऱ्या क्रांतीसूर्याला प्रत्येक भारतीय 14 एप्रिल रोजी मानवंदना देतो। जयंतीच्या महिनाभर अगोदरपासून चालू होणारे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, देशातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, विद्यापीठ या सर्व ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होते। आज तब्बल 100 देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते। मात्र आता भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव नेमका कोणी व कुठे सुरू केला हेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जयंती उत्सव कुठे सुरू झाला असा प्रश्न विचारल्यानंतर असं नक्कीच वाटतं की मुंबई, नागपूर किंवा मुहू या शहरात झाला असेल। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला जयंती उत्सव चळवळीची भूमी आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात साजरा करण्यात आला। आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला। त्यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीम जन्मोत्सवाचे समारंभाचे ते शिल्पकारच ठरले। ही प्रथा त्यांनी सुरू केली। खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचं औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हत्तीच्या अंबरीत ठेवली होती। यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून उंटावून प्रचंड मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। रणपिसे जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती। जनार्दन रणपिसे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1898 साली झाला। ज्या काळात दलितांना शिक्षण संपादन करणे हेच एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले। यातच त्यांचं मोठेपण आलं। मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 वर्ष शिक्षण घेतलं। 1918 ते 1921 या 3 वर्षात त्यांनी सन्मार्गदर्शक मंडळाची स्थापना केली। सामाजिक सभा, संमेलने, व्याख्याने, नाटके, प्रौढांकरिता रात्रीचे शिक्षण वर्ग चालवले। सोबतच व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले। विशेष म्हणजे महार सेवा दलाची त्यांनी स्थापना केली। या दलाचे कमांडर इन चीफ ते बनले। राजकारणात ते फारसे सक्रिय राहिले नाहीत, पण सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र 3000 रुपये, तसेच प्रेस फंड 5000 रुपये, इमारत फंड 5000 रुपये जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती। ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित नव्हती। यात तेव्हाच्या मुंबई प्रांतभरातून प्रतिनिधी आले होते। 1939च्या कायदे मंडळात 14 प्रतिनिधी निवडून आले। याचे श्रेय अर्थातच रणपिसे यांना जाते। महात्मा गांधी यांचे पुण्यात उपोषण सुरू होते। या दरम्यान बाबासाहेब पुणे शहरात येणार होते। त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता। त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती। विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते। अशा रीतीने ते एक थोर समाजसेवकच होते। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।